Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. वेलकम टू आरसीसी. आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाउंड्स मध्ये पार्ट ए ला आपण काल सुरुवात केली होती. पहिली कॅटेगरी आयसोमेरिझमची स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम कोऑर्डिनेशन नंबर बट डिफरंट स्ट्रक्चर्स. मी सांगितलं होतं त्याचे टोटल 7 टाइप्स असतात. आउट ऑफ 7 टाइप्स काल आपण 3 टाइप डिटेल मध्ये स्टडी केलेले. कुठले होते? आयोनायझेशन आयसोमर्स, हायड्रेट आयसोमर्स आणि लिंकेज आयसोमर्स. लिंकेज किंवा एम्बिडेंटेट आयसोमर्स. कोणाला म्हणतात आयोनायझेशन आयसोमर्स? जे वॉटर मध्ये वेगळे आयन प्रोड्यूस करतात. कसं ओळखायचं आयोनायझेशन आयसोमेरिझम? 2 एनॉयनिक स्पेसिस वेगळे असावे लागतात. 2 एनॉयनिक स्पेसिस असणारा कॉम्प्लेक्स त्याच्यात होऊन जात. हायड्रेट आयसोमेरिझम सिंपल आहे, वॉटर मॉलिक्यूल असावे लागतात. वॉटर मॉलिक्यूल इनसाइड आणि आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये जर डिफरंट असतील त्याला म्हणतात हायड्रेट आयसोमर्स. लिंकेज आयसोमेरिझम ते आणखी इझी आहे. एम्बिडेंटेड लिगॅंड मुळे असणारा आयसोमेरिझम कुठले आहेत रे बाबा? एम्बिडेंटेड लिगॅंड CN-, SCN- आणि NO2-. त्या तिघांपैकी एखादा जर लिगॅंड असेल कॉम्प्लेक्स मध्ये शुअरली लिंकेज आयसोमेरिझम होत असतं. आज आपण राहिलेले टाइप्स कंप्लीट करणार आहोत. बघा, टाइप नंबर 4 कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम. कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम, लेट अस हॅव एक्झाम्पल. एक एक्झाम्पल पाहू आपण, लक्षात येऊन जाईल. बघा, PT NH3 4 टाइम्स CuCl4. हा एक कंपाऊंड आहे, पाहिले आपण. हे बोथ कॅटोनिक एज वेल एज एनॉयनिक कॉम्प्लेक्स एक्झाम्पल आहे. 2 ब्रॅकेट एकत्र येऊ शकतात. सांगितलं होतं टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्सेस मध्ये. इट इज एक्झाम्पल ऑफ द कॅटेगरी बोथ कॅटोनिक एज वेल एज एनॉयनिक कॉम्प्लेक्स. आता बघा, याच मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचा मी आणखी एक कंपाऊंड लिहितो. बघा, दुसरा कंपाऊंड PT NH3 thrice Cl Cu Cl3 NH3. मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा या दोघांचा सेम आहे. या कंपाऊंड मध्ये टोटल 4 अमाइन आहेत. 3 आणि 1 4 आहे. 4 Cl आहेत. बघा, 4 Cl, 1 आणि 3 4. प्लॅटिनम 1 आहे, प्लॅटिनम आहे, कॉपर कॉपर. या दोघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत ना? अरे आहेत का नाही मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम? आणखी मला लिहिता येऊ शकतात पुढे कंपाऊंड. ठीक आहे ना? यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत. फरक कुठे आहे? अटॅचमेंट ऑफ लिगॅंड किंवा 2 कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये, 2 कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये लिगॅंडचा एक्सचेंज केला. मी काय केलं रे बाबा? एक अमोनिया इकडून इकडे ट्रान्सफर केला, एक Cl तिकडून इकडे ट्रान्सफर केला. कोऑर्डिनेशन नंबरला मी बदललेलं नाही, कारण बेसिक तेच आहे. कोऑर्डिनेशन नंबर सेम असावं लागतं. इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं 4, इथं 4. कोऑर्डिनेशन नंबर सेम आहे. ठीक आहे ना? मी केलं काय? एक अमाइन इकडे ट्रान्सफर केला, एक Cl इकडे आणला. असे जे आयसोमर्स असतात जिथं लिगॅंडचा एक्सचेंज झालेला दिसतो आपल्याला, 2 कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये लिगॅंडच्या एक्सचेंज मधून तयार झालेले आयसोमर्स कोऑर्डिनेशन आयसोमर्स. 2 कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये लिगॅंडचा एक्सचेंज झाला. कळतं का रे? लिगॅंडचा एक्सचेंज बघा, एक अमाइन इकडे गेला, एक अमोनिया इकडे गेलाय का नाही? बघ, हे बघ, एक अमोनिया इकडे गेला आणि एक Cl इकडे आला. हा झाला एक्सचेंज. एक्सचेंज ऑफ लिगॅंड झाला. एक्सचेंज ऑफ लिगॅंड झाला 2 कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये. नाही समजलं? चला आणखी एक एक्झाम्पल येईल लक्षात तुमच्या. लेट अस हॅव दिस एक्झाम्पल. CO H2O 6 टाइम्स Cr F6. बोथ कॅटोनिक एज वेल एज एनॉयनिक कॉम्प्लेक्स. बघा, याचे मी 2 स्ट्रक्चर काढतो. हे पहिलं, हे दुसरं. मी काय करतो बघा, तिकडचा एक F इकडे आणतो आणि इकडचा एक वॉटर तिकडे ट्रान्सफर करतो. बघा, हे F, हे Cr, हे F5 आणि H2. काय केलं रे बाबा? मी काय केलं सांगा? काय केलं? हा, कसा केला एक्सचेंज?
एक वॉटर इकडं नेलं, एक वॉटर इकडं नेलं आणि एक फ्लोरीन इकडं आणलं. एकच न्यावं असं काही नाही, तुम्ही 2 न्या, 3 न्या, 4 न्या, 5 न्या, सगळेच एक्सचेंज केले तरी चालतील, नो प्रॉब्लेम. सगळेच एक्सचेंज केले तरी चालतील. हे बघ रे, सगळेच एक्सचेंज करून दाखवतो तुला. हे बघ असं केलं तरी चालतं. COF6 CrH2O6 पहा, यांचे पण मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत का नाही? मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत. लिगँडचा एक्सचेंज केला मी, इथं पण सगळेच्या सगळे तुम्ही एक्सचेंज करू शकता, नो प्रॉब्लेम. आपल्या मनावर आहे किती लिगँडचा एक्सचेंज करायचा. PtCl4 CuNH3 4 टाइम्स असं केलं तरी चालतं, असं केलं तरी चालतं. ठीक आहे का? यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत, कोऑर्डिनेशन नंबर सेम आहे. फरक कशाचा आहे? लिगँडचा एक्सचेंज झालाय, लिगँडचा एक्सचेंज झालाय. बोथ कॅटॉयनिक ॲज वेल ॲज एनॉयनिक कॉम्प्लेक्स असला पाहिजे आणि लिगँडचा एक्सचेंज झालेला दिसला पाहिजे दोन कोऑर्डिनेशन पेअरमध्ये. तसं जर झालं त्याला म्हणतात कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम आणि ते जे आयसोमर्स असतात त्यांना म्हणतात कोऑर्डिनेशन आयसोमर्स. ठीक आहे ना? बघा आता लक्षात काय घ्यायचं. आयसोमेरिझम which arises due to exchange of ligand in two coordination pairs of both cationic as well as anionic complex. हा कॉम्प्लेक्सचा प्रकार आहे. तुम्हाला टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्स मध्ये मी शिकवलेलं आहे. असा कॉम्प्लेक्स जिथं दोन कोऑर्डिनेशन पेअर असतात त्याला म्हणतात बोथ कॅटॉयनिक ॲज वेल ॲज एनॉयनिक कॉम्प्लेक्स. बघा 2 ब्रॅकेट एकत्र आलेले आहेत. सर कसं ओळखायचं हे आयसोमेरिझम होतं का नाही? अरे खूप सिंपल आहे. हिंट बघ रे, हिंट लक्षात ठेव. हे आयसोमेरिझम होतं का नाही तुला कसं कळणार? बोथ कॅटॉयनिक ॲज वेल ॲज एनॉयनिक कॉम्प्लेक्स. बोथ कॅटॉयनिक ॲज वेल ॲज एनॉयनिक कॉम्प्लेक्स. फक्त अशाच कॉम्प्लेक्स मध्ये हे आयसोमेरिझम होत असतं. 2 ब्रॅकेट तुला एकत्र असलेले दिसावेत. बिनधास्त म्हणून टाक कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम इज पॉसिबल. ठीक आहे ना? 2 ब्रॅकेट म्हणजे असे 2 ब्रॅकेट असणारे कंपाऊंड दिले ना, 2 ब्रॅकेट असणारे बोथ कॅटॉयनिक ॲज वेल ॲज एनॉयनिक कॉम्प्लेक्स, त्याच्यातच हे आयसोमेरिझम. किती सिंपल आहे, नोट करा. पहा पुढचं एक्झाम्पल, पुढचा टाइप कोऑर्डिनेशन पोझिशन आयसोमेरिझम. कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम झालं, आता हे कोऑर्डिनेशन पोझिशन आयसोमेरिझम. लेट अस हॅव एन एक्झाम्पल. बघा एक कंपाऊंड कन्सिडर करा. CO NH3 4 टाइम्स OH NH2 CO Cl4 हा कंपाऊंड कन्सिडर करा. ठीक आहे? आता बघा एक्झॅक्टली याच मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचा मी आणखी एक कंपाऊंड ड्रॉ करतो. बघा NH3 थ्राइस Cl CO OH NH2 CO Cl3 NH3. आणखी करता येईल पुढे मला. ठीक आहे? पण आपलं काम या दोन्ही मधून भागून जाईल. आता बघा या दोन्हीचे मॉलिक्युलर फॉर्म्युले चेक करा. याच्यात 4 अमाइन आहेत, याच्यात पण 4 दिसतील तुला. बघ हे 3 आणि एक 4.
याच्यात 4 Cl आहेत, याच्यात पण 4 दिसतील, 1 आणि 3 4. कोबाल्ट 2 आहेत, कोबाल्ट 2 आहेत, OH आहे, NH2 आहे, OH आहे, NH2 आहे. यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत, कोऑर्डिनेशन नंबर देखील सेम आहे. बघ, या कोबाल्टचे टोटल कोऑर्डिनेट बॉन्ड, एक इकडे, हा दुसरा इकडे, 4 असे 6. इथं देखील 6. या कोबाल्टचा पहिला, दुसरा आणि हे 4 इकडं 6. कोऑर्डिनेशन नंबर सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. मग यांच्यात फरक काय? स्ट्रक्चरचा फरक दिसतोय, नक्कीच दिसतोय, स्ट्रक्चरचा फरक आहे. पण तो फरक कशामुळे अराईज झाला बघा. केलं काय मी, या स्ट्रक्चर पासून हे स्ट्रक्चर तयार करत असताना काय केलं मी, एक अमाइन इकडे शिफ्ट केला, बरोबर आहे ना, आणि एक Cl इकडे आणला. पाहू शकता तुम्ही, इथं 4 अमाइन होते, इथं 3 राहिले, एक तिकडे शिफ्ट केला. इथं 4 Cl होतं, 3 राहिले, एक Cl इकडे शिफ्ट केला. म्हणजे मी लिगॅंडचा एक्सचेंजच केलाय परत एकदा, पण कोऑर्डिनेशन पेअर एकच आहे, 2 नाही आहेत. एकाच कोऑर्डिनेशन पेअर मध्ये मी लिगॅंडचा एक्सचेंज केला. मला असं दिसून आलं की बाबा असे मला 2 सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असणारे, सेम कोऑर्डिनेशन नंबर असणारे कंपाऊंड मिळत आहेत. यांना मी म्हणणार कोऑर्डिनेशन पोझिशन आयसोमर्स. दे आर कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन पोझिशन आयसोमर्स. लक्षात घ्या, हे लिगॅंड्स ब्रिजिंग लिगॅंड्स आहेत. 2 कोबाल्टची अटॅचमेंट त्यांनी केलेली आहे, बरोबर आहे. हा ब्रिजिंग लिगॅंड आहे, हा पण ब्रिजिंग लिगॅंड आहे. ब्रिजिंग लिगॅंड आहे, हा पण ब्रिजिंग लिगॅंड आहे. ब्रिजिंग लिगॅंड असणारा जो कॉम्प्लेक्स असतो त्याला म्हणतात ब्रिज्ड कॉम्प्लेक्स. काय म्हणतात त्याला? ब्रिज्ड कॉम्प्लेक्स. ब्रिज्ड कॉम्प्लेक्स मध्ये होणारं आयसोमेरिझम, ब्रिज्ड कॉम्प्लेक्स मध्ये होणारं आयसोमेरिझम म्हणजेच कोऑर्डिनेशन पोझिशन आयसोमेरिझम. प्रायमरी रिक्वायरमेंट फॉर दिस आयसोमेरिझम इज ब्रिज्ड कॉम्प्लेक्स. म्हणजे ब्रिजिंग लिगॅंड असावा. ब्रिजिंग लिगॅंड असल्याशिवाय एकाच कोऑर्डिनेशन पेअर मध्ये 2 सेंट्रल मेटल येत नसतात. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. ब्रिजिंग लिगॅंड आहेत म्हणून एकाच कोऑर्डिनेशन पेअर मध्ये हे 2 कोबाल्ट तुम्हाला दिसत आहेत, ठीक आहे ना. आणि तिथं आपण लिगॅंडचा एक्सचेंज केलाय, तिथून अराईज झालेलं हे आयसोमेरिझम आहे, कोऑर्डिनेशन पोझिशन आयसोमेरिझम. आता तुम्ही लक्षात काय घ्यायचं बघा, ठीक आहे. द आयसोमेरिझम which arises due to exchange of ligand, in the bridged complex म्हणजे ब्रिजिंग लिगॅंड असणारा कॉम्प्लेक्स, ठीक आहे ना. ब्रिजिंग लिगॅंड असणाऱ्या कॉम्प्लेक्सला काय म्हणतात रे बाबा? ब्रिज्ड कॉम्प्लेक्स. ब्रिजिंग लिगॅंड कमीत कमी एक पाहिजे, 2 पण असावेत असं काही नाही. एक जरी ब्रिजिंग लिगॅंड असता तरी चाललं असतं, ठीक आहे ना. एक्सचेंज ऑफ लिगॅंड झाला पाहिजे. एकाच कोऑर्डिनेशन पेअर मध्ये एक्सचेंज ऑफ लिगॅंड झाल्यानंतर अराईज झालेलं आयसोमेरिझम कोणामध्ये होत असतं? ब्रिज्ड कॉम्प्लेक्स. तर हे आयसोमेरिझम ओळखण्याची हिंट द्यावं सर. घ्या रे, हिंट घ्या. तुला कसं कळणार की हे आयसोमेरिझम होईल का नाही? सिंपल थिंग आहे. ब्रिज्ड कॉम्प्लेक्स having different terminal ligands. लक्षात येईल तुमच्या, हे का लिहिलं मी एक्स्ट्रा? डिफरंट टर्मिनल लिगॅंड्स. बघ रे, टर्मिनल म्हणजे कडचे लिगॅंड्स. बघ, अमाइन आहे, Cl आहे, वेगळे आहेत ना सर. का हो असं म्हणलात? समजा जर मी इथं NH3 घेतलं असतं, मला हे दुसरा याचा फॉर्म लिहिताच आला नसता ना. याच मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचा, याच कोऑर्डिनेशन नंबरचा मी दुसरा फॉर्म्युला लिहू शकलो नसतो. म्हणजे इथं आयसोमेरिझम होत नाही रे. हा ब्रिज्ड कॉम्प्लेक्स आहे, पण याच्यात कोऑर्डिनेशन पोझिशन आयसोमेरिझम होणार नाही, कारण हे दोन्ही लिगॅंड सारखे आहेत. टर्मिनल लिगॅंड्स वेगळे असावे लागतात. ब्रिज्ड कॉम्प्लेक्स असावा आणि डिफरंट टर्मिनल लिगॅंड्स असावेत. इथं अमाइन आहे ना, आता इकडे अमाइन नको. अमाइन सोडून दुसरा कुठलाही असू द्या, कुठलाही, त्याला बंधन नाही. एनी लिगॅंड, पण 2 वेगळे पाहिजेत. कारण बघा ना, हे जर मी घेतलं एक्झाम्पल, याच्यात हे आयसोमेरिझम होऊच शकत नाही ना. मी असं एक्सचेंज करून वेगळं काही मिळवणारच नाही ना.
डिफरंट टर्मिनल लिगॅंड्स पाहिजेत. जसं या एक्झाम्पल मध्ये मी घेतलेल्या अमाइन आणि सीएल असे दोन प्रकारचे डिफरंट टर्मिनल लिगॅंड्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ब्रिज्ड कॉम्प्लेक्स असावा आणि कडोचे लिगॅंड्स वेगळे असावेत. दॅट्स इट. कोऑर्डिनेशन पोझिशन आयसोमेरिझम ओनली इन कोणतं कॉम्प्लेक्स? ब्रिज्ड कॉम्प्लेक्स. कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम मध्ये याच्यात काय फरक आहे रे बाबा? कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम मध्ये दोन कोऑर्डिनेशन स्पेअरची गरज असते. कोऑर्डिनेशन पोझिशन मध्ये एकच कोऑर्डिनेशन स्पेअर, त्याच्यातच लिगॅंडचा एक्सचेंज. कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम मध्ये ब्रिजिंग लिगॅंडची नीड नाही. कोऑर्डिनेशन पोझिशन मध्ये ब्रिजिंग लिगॅंड मस्ट असला पाहिजे. कॉम्प्लेक्सच मी म्हणतोय ब्रिज्ड असला पाहिजे. तिथं कॉम्प्लेक्स बोथ कॅटॉयनिक ॲज वेल ॲज ॲनॉयनिक होता. इथं कॉम्प्लेक्स कसा आहे रे बाबा? ब्रिज्ड आहे. म्हणजे दोन्ही मध्ये टोटली खूप मोठा फरक आपल्याला दिसतोय. नोट करा. नेक्स्ट टाइप इट इज पॉलिमरायझेशन आयसोमेरिझम. पॉलिमरायझेशन आयसोमेरिझम. ठीक आहे. याच्या डिटेल मध्ये जाण्या अगोदर सुरुवातीला सांगतोय इट इज नॉट ए ट्रू आयसोमेरिझम. इट इज नॉट ए ट्रू आयसोमेरिझम. हे ट्रू आयसोमेरिझम नाही. तुम्ही वाटलं तर याला इट इज सुडो आयसोमेरिझम म्हणू शकता. सुडो आयसोमेरिझम, सुडो आयसोमेरिझम. का सर असं? लगेच लक्षात येईल. लेट अस हॅव एन एक्झाम्पल. PT NH3 ट्वाइस Cl2 हा कंपाउंड कन्सिडर करा. ठीक आहे. दुसरा कंपाउंड बघा. PT NH3 4 टाइम्स PtCl4. हा एक कंपाउंड, हा दुसरा कंपाउंड. हा कॅटॉयनिक ॲज वेल ॲज ॲनॉयनिक कॉम्प्लेक्स आहे. दोन कोऑर्डिनेशन पेअर एकत्र आणलेले आहेत. ठीक आहे. आता बघा यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले उघडच सेम नाही आहेत, डिफरंट आहेत. इथं 2 अमाइन आहेत, इथं 4 आहेत. इथं 2 Cl आहेत, इथं 4 Cl आहेत. मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम नाहीत. हे बघा आयसोमर होण्यासाठी पहिली रिक्वायरमेंट काय असते रे? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम नाही, डिफरंट आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. म्हणून तर म्हणलं ना मी इट इज नॉट ए ट्रू आयसोमेरिझम बट इट इज सुडो आयसोमेरिझम. मॉलिक्युलर फॉर्म्युला जरी यांचा डिफरंट असला, यांचं काहीतरी सेम आहे. बघू काय सेम येतं. ठीक आहे. लेट अस फाइंड दिस रेशिओ. प्लॅटिनम H2 अमाइन H2 Cl. त्याच्या नंबरचा रेशिओ काढू आपण. सिंपल आहे. बघ या कंपाऊंड मध्ये प्लॅटिनम किती आहे रे बाबा? 1 आहे. अमाइन किती आहेत? 2 आहेत. Cl किती आहेत? 2 आहेत. ठीक आहे का? या कंपाऊंड मध्ये बघा प्लॅटिनम बघा 1 आणि 1 2 आहेत. अमाइन किती आहेत? 4 आहेत. आणि Cl किती आहेत? 4 आहेत. काय केलं मी? प्लॅटिनम H2 अमाइन H2 Cl हा रेशो काढण्याचा प्रयत्न केला. तर या पहिल्या कॉम्प्लेक्स मध्ये येतो. याचा रिझल्ट काय रे बाबा? 1:2 2:2 हा रेशो यायला. आता इथला रेशो घे. या रेशोला सिंपल करता येईल. 2:4:4 2:4:4 म्हणजेच 1:2:2 ना. मान्य आहे का रे? रेशो बघा 2:4:4 ला 1:2:2 म्हणता येईल ना. नो प्रॉब्लेम. रेशो बघायला. हा रेशो. आता बघा मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत. पण मी रेशिओ काढला, एक्झिस्टिंग ऍटम्सचा रेशिओ काढला तर तो सेम यायला. रेशिओ सेम असणे म्हणजे काय सेम असणे? यस थिंक करा. रेशिओ सेम आहे म्हणजे काय सेम आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेम नाहीये. मग काय सेम आहे? एम्पिरिकल फॉर्म्युला. सिम्पलेस्ट होल नंबर रेशिओ इंडिकेट करणारा फॉर्म्युला, त्याचं नाव काय असतं? एम्पिरिकल फॉर्म्युला. तर या दोन कॉम्प्लेक्सचे मॉलिक्युलर फॉर्म्युले जरी डिफरंट असले, या दोघांचे एम्पिरिकल फॉर्म्युले सेम आहेत. तर असे दोन कॉम्प्लेक्स ज्यांचे एम्पिरिकल फॉर्म्युले सारखे असतात त्यांना म्हणतात पॉलिमरायझेशन आयसोमर्स ऑफ ईच अदर. तर हे दोघं एकमेकांचे पॉलिमरायझेशन आयसोमर्स आहेत, कारण या दोघांचे एम्पिरिकल फॉर्म्युले सेम आहेत. म्हणजे हे आयसोमेरिझम होण्यासाठी काय सेम असावं? सेम एम्पिरिकल फॉर्म्युला.
सेम इम्पिरिकल फॉर्म्युला सेम असलेले आयसोमर्स म्हणजेच पॉलिमरायझेशन आयसोमर्स. मी सुरुवातीलाच म्हणलं इट इज नॉट ए ट्रू आयसोमरिझम, इट इज सुडो आयसोमरिझम. ट्रू का नाही? कारण आयसोमर होण्यासाठी मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असावा लागतो. यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला नक्कीच वेगळा आहे, डिफरंट आहे, पण यांचा काय सेम आहे? इम्पिरिकल फॉर्म्युला सेम आहे. काहीतरी सेम आहे म्हणून याला आयसोमरिझम मध्ये पकडलं जातं. आता हाच वर्ड का आला असावा? पॉलिमरायझेशन. पॉलिमर टॉपिक तुम्ही पाहिलाय बघ रे. याला 2 ने मल्टिप्लाय केलं की हे तयार झाले. सो कॅन आय से दिस सेकंड कॉम्प्लेक्स इज डायमर ऑफ फर्स्ट कॉम्प्लेक्स. दुसरा कॉम्प्लेक्स हा पहिल्या कॉम्प्लेक्सचा डायमर आहे. डायमर पॉलिमरचा प्रकार. डायमर, ट्रायमर, टेट्रामर हे पॉलिमर असतात ना. मोनोमरच्या पुढचे सगळे पॉलिमर. तर थोडक्यात मी म्हणू शकतो याचा हा पॉलिमर आहे. हा मोनोमर तर हा डायमर. मोनोमर डायमर म्हणून नाव काय पडलंय? पॉलिमरायझेशन आयसोमेरिझम. तर इथं काय सेम असावं लागतं रे बाबा? इम्पिरिकल फॉर्म्युला सेम असावा लागतो. कोऑर्डिनेशन नंबर सेम नाहीये. सेम आहे. इथं कोऑर्डिनेशन नंबर काढा 4. या प्लॅटिनमचा पण 4 येतो, याचा पण 4 येतो. कोऑर्डिनेशन नंबर सेम राहतो, नो प्रॉब्लेम. पण डिफरंट असतो मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला डिफरंट असतानाच आयसोमेरिझम आहे. म्हणून याला काय म्हणलं जातंय? Not a true isomerism, it is pseudo isomerism due to different molecular formulae. It is pseudo isomerism due to different molecular formulae. Different molecular formula असल्यामुळं याला तुम्ही pseudo isomerism म्हणू शकता. इम्पिरिकल फॉर्म्युला सेम असतो, दॅट्स इट. याला 2 ने मल्टिप्लाय केलं की हे तयार होतंय. तर थोडक्यात हे मोनोमर आहे आणि या मोनोमरचा हा कोण आहे? डायमर आहे. म्हणून पॉलिमरायझेशन असा वर्ड वापरलेला आहे. किती सिंपल आहे, नोट करा. शेवटचा टाइप स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा, इट इज लिगॅंड आयसोमेरिझम. ठीक आहे. लिगॅंड आयसोमेरिझम म्हणजे काय स्टडी करू आपण. विशेष काही नाही. बघा, लेट अस हॅव वन एक्झाम्पल. CO PN ट्वाइस Cl2 प्लस एक हा कंपाऊंड कन्सिडर करा आणि दुसरा कंपाऊंड CO TN ट्वाइस Cl2. हे स्मॉल घेतलं तर बेटर राहील. TN ट्वाइस आणि हे पण स्मॉलच घ्या. PN ट्वाइस COPN ट्वाइस Cl2 प्लस COTN ट्वाइस Cl2 प्लस. हे काय लिहिलं की तुम्ही PN आणि TN? विशेष काही नाही. बघा रे, PN म्हणजे काय? PN म्हणजे असतो 1,2 डायअमाइन. 1,2 डायअमाइन हायपन द्यावं लागेल. 1,2 डायअमाइन प्रोपेन. 1,2 डायअमाइन प्रोपेन. TN म्हणजे काय? 1,3 डायअमाइन प्रोपेन. बघा, लक्षात येईल तुमच्या, विशेष काही नाही. 1,2 डायअमाइन प्रोपेनला PN म्हणतात. हे फक्त जेई स्टुडंट साठी आहे रे बाबा. जेई स्टुडंट व्यवस्थित लक्षात ठेवा. जेई स्पेशल म्हणायला हरकत नाही. नीटवाले एक्स्ट्रा नॉलेज म्हणून लक्षात ठेवा. ठीक आहे ना. PN 1,2 डायअमाइन प्रोपेन. TN 1,3 डायअमाइन प्रोपेन. काढूच स्ट्रक्चर. बघा, CH2 CH3 NH2 NH2. बघ रे, पॅरेंट प्रोपेन आहे, कळतंय सगळ्यांना. आणि फर्स्ट आणि सेकंड कार्बनला अमाइन ग्रुप आहेत म्हणून याचं नाव का पडलं? 1,2 डायअमाइन प्रोपेन. हे कसं असेल बघा. मग आता लावा आयडिया. CH2 बघा आता NH2 हे झालं 1,3 डायअमाइन प्रोपेन. 1,3 डायअमाइन प्रोपेन झालं ना. 1,3 डायअमाइन प्रोपेन. ठीक आहे का? 1,2 डायअमाइन प्रोपेन. आता या 2 कॉम्प्लेक्स कडे या.
मला सांगा अगोदर या दोघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत का नाही? इकडे एक कोबाल्ट आहे, इकडे पण एक कोबाल्ट आहे. Cl आहेत 2, इथं पण Cl आहेत 2. Pn आणि Tn पण एकमेकांचे आयसोमरच आहेत का नाही? फरक कशात आहे रे? चेन मध्ये फरक आहे का पोझिशन मध्ये? पोझिशनल आयसोमर्स आहेत. दीज आर पोझिशनल आयसोमर्स. फंक्शनल ग्रुपची पोझिशन वेगळी आहे फक्त. इथं फर्स्ट आणि सेकंड कार्बनला आहे, इथं फर्स्ट आणि थर्ड कार्बनला आहे. ठीक आहे ना? या दोघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले एक्झॅक्टली सेम आहेत, कारण या दोघांचे पण फॉर्म्युले सेमच आहेत ना. बघ रे, मॉलिक्युलर फॉर्म्युला काढ. 3 कार्बन, बरोबर आहे ना. H6 येतात या चेन मध्ये, तिकडे पण 6 येतात. NH2 2 आहेत, NH2 2 आहेत. मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत. काय फरक आहे? फरक आहे लिगॅंड मध्येच आयसोमेरिझम झालंय. लिगॅंड मध्येच आयसोमेरिझम झालंय. बघ रे, इथं फर्स्ट आणि सेकंड कार्बनला NH2 ची अटॅचमेंट आहे, इथं फर्स्ट आणि थर्ड कार्बनला NH2 ची अटॅचमेंट आहे. लिगॅंड मध्येच आयसोमेरिझम जर झालेलं असेल त्याला म्हणतात लिगॅंड आयसोमेरिझम. लिगॅंड मध्येच आयसोमेरिझम. आतापर्यंत असं झालं नव्हतं. आपण सेंट्रल मेटल लिगॅंडला धरून आयसोमेरिझम थिंक करत होतो. इथं सेंट्रल मेटलनं काही बिघडवलेलं नाही. ठीक आहे ना? सेंट्रल मेटलनं तेच काम केलेलं आहे जे ॲज युज्युअल तो करत असतो. पण इथं काम कोण केलेलं आहे? लिगॅंडनं. लिगॅंड मध्येच आयसोमेरिझम झालेलं आहे. ठीक आहे ना? आता बघा, हे दोन्ही बायडेंटेट लिगॅंड आहेत. वाटलं तर ते आपल्या लिगॅंडच्या लिस्ट मध्ये लिहू शकता. बोथ आर बायडेंटेट लिगॅंड, बोथ आर न्यूट्रल लिगॅंड्स. बायडेंटेट लिगॅंड आहेत दोन्ही. ठीक आहे ना? हा लोन पेअर डोनेट करेल, हा पण लोन पेअर डोनेट करेल. दोन्ही नायट्रोजन. हा नायट्रोजन आणि हा नायट्रोजन परत लोन पेअर डोनेट करेल. पण या दोन्ही मध्ये मोठा फरक आहे. समजा हा सेंट्रल मेटल M जर धरला मी, यानं लोन पेअर दिली, यानं पण लोन पेअर दिली, किती मेंबर रिंग तयार होईल रे? चिलेटिंग लिगॅंडचं एक्झाम्पल होऊ शकते. किती? बघ, 1 2 3 4 5 5 मेंबरची रिंग तयार होते. आता इथे M घ्या, या N लोन पेअर दिली आणि या पण N दिली. आता मेंबर मोजा रिंग मधले 1 2 3 4 5 आणि 6. हायड्रोजन चेन मध्ये येत नसतात रे, ते कडेला जातात ना कार्बनच्या, म्हणून हायड्रोजनला मी काउंटिंग मध्ये धरत नाही. कसं बघा, 1 2 3 4 5 6 6 मेंबर रिंग तयार करणार आहे आणि हा 5 मेंबर रिंग तयार करणार लिगॅंड आहे. म्हणजे लिगॅंड मध्येच आयसोमेरिझम झालेलं दिसतंय. लिगॅंड मध्येच पोझिशनल आयसोमेरिझम झालेलं आहे. लिगॅंड मध्येच आयसोमेरिझम जर झालं तर त्याला म्हणतात लिगॅंड आयसोमेरिझम. ठीक आहे? बघा काय लिगॅंड आयसोमेरिझम मध्ये लक्षात काय ठेवायचं आहे? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम कोऑर्डिनेशन नंबर, बट आइसोमेरिज्म in ligands. आइसोमेरिझम इन लिगॅंड्स. लिगॅंड्स मध्येच आइसोमेरिझम झालं पाहिजे. त्याला काय म्हणतात? लिगॅंड आइसोमेरिझम म्हणतात. हे बेस्ट एक्झाम्पल आहेत. ठीक आहे ना? पीएन आणि टीएन चा अर्थ सांगितला मी. पीएन आणि टीएन चा अर्थ काय क्लिअर कट कळतंय तुम्हाला? बाबा इथं फर्स्ट सेकंड कार्बनला NH2 आहे, तिथं फर्स्ट थर्डला. त्याचा फरक पडतो ना फरक. इथं 5 मेंबर रिंग तयार व्हायली तर इथं 6 मेंबर रिंग तयार व्हायली. म्हणजे हे नक्कीच लिगॅंड वेगळे आहेत ना. लिगॅंड मध्ये आइसोमेरिझम अराईज झालेलं आहे म्हणून याला काय म्हणतात? लिगॅंड आइसोमेरिझम म्हणतात. दिस इज ओनली फॉर जेई स्टुडंट. ठीक आहे ना? जेई मेन आणि जेई ऍडव्हान्स मध्ये याचे क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे ना? नीट वाले एक्स्ट्रा नॉलेज म्हणून लक्षात ठेवा काय बिघडते. ओके, सो दिस इज एंड ऑफ ऑल द 7 टाइप्स ऑफ स्ट्रक्चरल आइसोमेरिझम. लक्षात घ्या, प्रत्येक आइसोमेरिझम मध्ये मी हिंट सांगितलेली आहे. चला बघा फटाफट. आयोनायझेशन आइसोमेरिझम कधी होतं रे बाबा? 2 डिफरंट एनॉयनिक स्पेसिस असावे लागतात. न्यूट्रल आणि कॅटॉयनिकचा संबंध नाही तिथं. 2 एनॉयनिक स्पेसिस डिफरंट आयन प्रोड्यूस करणारे आइसोमर्स म्हणजे आयोनायझेशन आइसोमर्स. सिंपल आहे. डिफरंट आयन प्रोड्यूस करणारे. हायड्रेट वॉटर असावं लागतं. इनसाइड कोऑर्डिनेशन स्पेअर आणि आउटसाइड कोऑर्डिनेशन स्पेअर एक्सचेंज, तिथून तयार झालेले आइसोमर्स हायड्रेट. लिंकेज आइसोमेरिझम और एम्बिडेंटेड आइसोमेरिझम किती सिंपल आहे. CN- HCN- किंवा NO2- या तिघांपैकी कुणीतरी एक जण असावा लागतो तरच ते आइसोमेरिझम होत असतं. आज पाहिले 4 टाइप आपण. कोऑर्डिनेशन आइसोमेरिझम 2 कोऑर्डिनेशन स्पेअर असावे लागतात. इकडचा लिगॅंड इकडं, इकडचा लिगॅंड इकडं. किती सिंपल आहे. कोऑर्डिनेशन पोझिशन आइसोमेरिझम.
ब्रिज्ड कॉम्प्लेक्स, ब्रिजिंग लिगॅन्ड असणारा कॉम्प्लेक्स पाहिजे आणि दोन्ही बाजूचे टर्मिनल लिगॅन्ड वेगळे असावे लागतात. इकडचा लिगॅन्ड वेगळा असावा, इकडचा इकडं, इकडचा इकडं, लाईक दॅट. ठीक आहे. त्यानंतर पाहिलं पॉलिमरायझेशन आयसोमेरिझम, नॉट ट्रू आयसोमेरिझम, सुडो आयसोमेरिझम, कारण मॉलिक्युलर फॉर्म्युला डिफरंट आहे पण काय सेम आहे, इम्पिरिकल फॉर्म्युला सेम आहे. आणि हे शेवटचं लिगॅन्ड आयसोमेरिझम, लिगॅन्ड मध्येच जर आयसोमेरिझम झालेलं असेल त्याला काय म्हणतात, लिगॅन्ड आयसोमेरिझम. सो दिस इज एंड ऑफ आवर डिस्कशन स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. नोट करून घ्या. आता आपण पुढे जातोय पार्ट बी, म्हणजे सेकंड टाइप ब्रॉडली आयसोमेरिझमचा, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मधला स्टेरिओ आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आपलं कंप्लीट झालंय. नाउ वी आर मूव्हिंग टुवर्ड्स स्टेरिओ आयसोमेरिझम. बघा काय काय सेम असतं. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम कोऑर्डिनेशन नंबर, सेम कोऑर्डिनेशन नंबर, हे ना, सेम स्ट्रक्चर, स्ट्रक्चर पण सेम असतं, सेम स्ट्रक्चर असतं. काय वेगळं असतं, काय वेगळं असतं, डिफरंट arrangement of ligands, different arrangement of ligands in space, in a space. फक्त लिगॅन्डची अरेंजमेंट वेगळी असते, अटॅचमेंट नाही. अटॅचमेंट मध्ये आणि अरेंजमेंट मध्ये खूप फरक आहे. अटॅचमेंट मध्ये आणि अरेंजमेंट मध्ये खूप मोठा फरक आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी. समजा हा एम नावाचा सेंट्रल मेटल आहे, याच्या बाजूला 4 असे मी लिगॅन्ड्स लिहिले, ए बी ए बी. ठीक आहे, असं लिहिलं मी. तर 2 बी आणि 2 ए अटॅच झालेत एमला, एवढं दिसतंय. आता बघा मी एक दुसरा असं स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो जिथं अरेंजमेंट बदलेल अरेंजमेंट. बघा आता ए, इथं पण ए लिहिला, इथं बी लिहिला आणि इथं बी लिहिला. आता अरेंजमेंट वेगळी झाली ना. या 2 अरेंजमेंट वेगळ्या झाल्या. हे 2 ए असे लगत दिसत आहेत, हे सिस झाले, सेम साइडला झाले. हे 2 बी पण सिस झाले, पण इथं बघा हे सिस आहेत का, नाही ना, ट्रान्स आहेत. हे ट्रान्स आहेत. हे याला म्हणायचं असतं डिफरंट अरेंजमेंट ऑफ लिगॅन्ड इन ए स्पेस. अटॅचमेंट बदलली नाही. अटॅचमेंट 2 ए आणि 2 बी ची इथं पण आहे, इथं पण आहे. स्ट्रक्चर पण बदललेलं नाही. स्ट्रक्चर बघा, दोन्हीचं स्ट्रक्चर तुम्हाला सारखं दिसतंय. फरक कशात आहे, अरेंजमेंट ऑफ लिगॅन्ड इन ए स्पेस. लिगॅन्डची अरेंजमेंट जर वेगळी झाली, अटॅचमेंट नाही, अरेंजमेंट. अटॅचमेंट हा वर्ड स्ट्रक्चर मध्येच येऊन गेला. सेम स्ट्रक्चर म्हणलं म्हणजे अटॅचमेंट सारखी, पण लिगॅन्डची अरेंजमेंट वेगळी आहे. ठीक आहे ना, अरेंजमेंट वेगळी आहे. स्टेरिओ आयसोमेरिझम, स्टेरिओ आयसोमेरिझम लक्षात ठेवा. या आयसोमेरिझम मध्ये वी हॅव टू फोकस ओनली ऑन coordination sphere, coordination sphere, coordination sphere. इथं आयोनायझेशन स्पेअर मध्ये कोणता स्पेसिस आहे हे बघण्याची गरजच नाही, कोणता आहे कसला आहे बघण्याची गरज नाही. जस्ट वी हॅव टू फोकस ऑन कोऑर्डिनेशन स्पेअर. पण स्ट्रक्चरल मध्ये तसं नव्हतं. आपण मध्ये आणि बाहेर दोन्हीकडे विचार करत होतो ना. आयोनायझेशन मध्ये मध्ये बाहेर बदल झालता, हायड्रेट मध्ये झालता. ठीक आहे ना. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये कोऑर्डिनेशन स्पेअर आणि आयोनायझेशन स्पेअर दोन्हीचा विचार करावा लागतो, दोन्हीवर फोकस ठेवावा लागतो. पण स्टेरिओ आयसोमेरिझम इज प्युअरली रिलेटेड टू ओनली कोऑर्डिनेशन स्पेअर. या आयसोमेरिझमचा आणि आयोनायझेशन स्पेअरचा अर्थार्थी काही संबंध नाही, फक्त कोऑर्डिनेशन स्पेअर. का? कारण अरेंजमेंट ऑफ लिगॅन्ड म्हणतो ना, लिगॅन्ड कुठं असतात रे बाबा, लिगॅन्ड कुठं दाखवतो आपण, कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये. वी हॅव टू जस्ट फोकस ऑन कोऑर्डिनेशन स्पेअर. आपल्याला इथं आयोनायझेशन स्पेअरचा विचारच करायचा नाही. स्टेरिओ आयसोमेरिझम थोडीशी सिमिलॅरिटी ऑर्गॅनिक बरोबर आता होईल. ऑर्गॅनिक मध्ये तुम्ही सिस ट्रान्स पाहिले, अल्किन्स मध्ये हायड्रोकार्बन्स, किंवा इनॅन्शोमर्स पाहिले तुम्ही HDA टॉपिक मध्ये. बरंच ऑर्गॅनिकला आता तुम्हाला मॅचिंग झालेलं दिसून येईल. ठीक आहे ना. आता मी डिटेल मध्ये जाणार आहे. कशाच्या रे बाबा, स्टेरिओ आयसोमेरिझमच्या. हे एक एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. अरेंजमेंट ऑफ लिगॅन्ड इन ए स्पेस कळण्यासाठी वेगळी आहे ना अरेंजमेंट. हे झाले एकमेकांचे स्टेरिओ आयसोमर्स. खूप डिटेल मध्ये आपल्याला हे स्टडी करायचं. ठीक आहे.
Stereoisomerism is again divided into two types, geometrical isomerism and optical isomerism. स्टेरिओआयसोमेरिझम चे दोन टाइप सांगितलेले, जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल. आता ते दोन्ही टाइप आपण डिटेल मध्ये वन बाय वन स्टडी करू. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पहिला टाइप स्टेरिओआयसोमेरिझमचा. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिस ट्रान्स आयसोमेरिझम. सिस ट्रान्स आयसोमेरिझम. ठीक आहे. आता बघा महत्वाची गोष्ट, not possible in tetrahedral complexes. Not possible in tetrahedral complexes. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये हे आयसोमेरिझम होत नाही. ठीक आहे ना. मे पॉसिबल इन, कंपल्सरी नाही, मे पॉसिबल इन, होऊ शकतं. कुठं होऊ शकतं? स्क्वेअर प्लेनार अँड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. स्क्वेअर प्लेनार अँड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. आता इथं व्हॅलेन्स बॉन्ड थेरीचं काम येतं रे बाबा. सगळा टॉपिकच इंटरलिंक्ड आहे. ठीक आहे ना. नॉट पॉसिबल इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. टेट्राहेड्रलच नाही, आणखी मी ऍड करतो लिस्ट. चला, ट्रायगोनल प्लेनार मध्ये पण होत नाही, ट्रायगोनल प्लेनार मध्ये पण होत नाही, अँड लिनियर मध्ये पण होत नाही, लिनियर कॉम्प्लेक्सेस मध्ये पण होत नाही. होण्याची शक्यता असते कुठं? स्क्वेअर प्लेनार आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये. ठीक आहे. आता कोऑर्डिनेशन नंबर सांगा. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स म्हणजे 4 कोऑर्डिनेट बॉन्ड असतील, कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल. ट्रायगोनल प्लेनार म्हणजे 3 कोऑर्डिनेट बॉन्ड, कोऑर्डिनेशन नंबर 3. लिनियर म्हणले 2. कोऑर्डिनेशन नंबर 4 असणारा टेट्राहेड्रल, 3 असणारा ट्रायगोनल प्लेनार आणि 2 असणारा लिनियर यांच्यात होतच नाही जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. होतं कोणामध्ये? स्क्वेअर प्लेनार. याचा पण कोऑर्डिनेशन नंबर 4च असतो आणि याचा पण 4च असतो. पण टेट्राहेड्रल मध्ये होतच नाही, स्क्वेअर प्लेनार मध्ये होतं. ऑक्टाहेड्रल कोऑर्डिनेशन नंबर 6. पण का हो सर, का हो सर? येईल, चल लक्षात. याचं कारण सांगतो तुला, कारण सांगतो. बघा आता समजा मी यम नावाचा एक सेंट्रल मेटल घेतला, त्याच्या या टेट्राहेड्रल जॉमेट्रीचा आपण विचार करू, ABCD. मला सांगा ए आणि बी मध्ये अँगल किती रे? टेट्राहेड्रल 109 डिग्री 28 मिनिट. केमिकल बॉन्डिंग 11 क्लास. टेट्राहेड्रल मध्ये 109 डिग्री 28 मिनिट असतो. इथं पण तेवढाच असेल, इथं पण तेवढाच असेल, इथं पण तेवढाच असेल. टेट्राहेड्रल जॉमेट्री मध्ये कुठल्याही 2 बॉन्डचा अँगल, कुठल्याही 2 म्हणतो मी, एनी 2 बॉन्ड्स. टेट्राहेड्रल असा असतं ना, हे आणि एक चौथा बॉन्ड वरून, कुठल्याही 2 बॉन्ड मध्ये अँगल किती असतो? 109 डिग्री 28 मिनिट. अँगल सेम आहे. मग तुम्ही सांगू शकता का मला ए आणि बी सिस आहेत का ट्रान्स आहेत? ए आणि बी सिस आहेत का ट्रान्स आहेत? ए आणि सी सिस आहेत का ट्रान्स आहेत? ए आणि डी सिस आहेत का ट्रान्स आहेत? नाही रे. टेट्राहेड्रल जॉमेट्री मध्ये सिस आणि ट्रान्स पोझिशन आपण असाइन करू शकत नाही. टेट्राहेड्रल जॉमेट्रीला सिस ट्रान्स हे वर्ड्स लागू होत नाहीत. का होत नाहीत? का होत नाहीत? कारण अँगल फक्त एकच आहे. लक्षात ठेवा, सिस आणि ट्रान्स हे 2 वर्ड्स अँगल वरती बेस्ड आहेत. अँगल वरती बेस्ड आहेत. आता बघा, मी समजा असं काढलो ABCD, हे स्क्वेअर प्लेनार आहे, हे स्क्वेअर प्लेनार. असं हे पाहिलं ना आपण केमिकल बॉन्डिंग मध्ये, स्क्वेअर प्लेनार. इथं अँगल वेगळे आहेत. ए आणि बी मध्ये इथं 90 डिग्री अँगल आहे स्क्वेअर मध्ये, आणि ए आणि सी मध्ये हा अँगल किती रे? 180 डिग्री. 2 प्रकारचे अँगल आले ना. स्क्वेअर प्लेनार जॉमेट्री मध्ये 2 डिफरंट अँगल अराइज होतात, म्हणून हे आयसोमेरिझम स्क्वेअर प्लेनार मध्ये होत असतं. लक्षात ठेवा, सिस आणि ट्रान्स आयसोमेरिझम होण्यासाठी त्या सिस्टीम मध्ये कमीत कमी 2 अँगल असावे लागतात. टेट्राहेड्रल मध्ये एकच अँगल असतो, ट्रायगोनल प्लेनार मध्ये पण एकच अँगल असतो 120 डिग्रीचा, लिनियर मध्ये पण एकच अँगल असतो 180 डिग्रीचा. फक्त एकच अँगल असणाऱ्या 3 सिस्टीम असल्यामुळं यांच्यात सिस ट्रान्स आयसोमेरिझम होत नाही. यांच्यात होतं, आणि यांच्यात 2 बॉन्ड अँगल आहेत, 90 डिग्री आणि 180 डिग्री, 90 डिग्री आणि 180 डिग्री.
ऑक्टाहेड्रल मध्ये पण 90 आणि 180 डिग्री असतं. ऑक्टाहेड्रल कसं काढशील रे? बघ एम हे असं ऑक्टाहेड्रल, याला आपण म्हणतो ऑक्टाहेड्रल. समजा मी लिगँड्स लिहिले काहीतरी ABCDEF, ए आणि बी मध्ये 90 डिग्रीचा अँगल असतो, ए आणि डी मध्ये 180चा. लाईन मधला अँगल किती? 180चा ना. लक्षात घ्या, सिस आणि ट्रान्स या दोन पोझिशन्स, सिस आणि ट्रान्स या दोन पोझिशन अँगल वरती बेस्ड आहेत. दोन अँगल असल्याशिवाय सिस आणि ट्रान्स हे टर्म डिस्क्राइब केले जाऊ शकत नाहीत. टेट्राहेड्रल मध्ये एकच अँगल आहे, नो सिस ट्रान्स पोझिशन्स. स्क्वेअर प्लेनार मध्ये दोन अँगल आहेत, सिस ट्रान्स पोझिशन्स. ऑक्टाहेड्रल मध्ये दोन अँगल आहेत, सिस ट्रान्स पोझिशन. एक 90चा इथं आणि हा 180चा असतो. सिस ट्रान्स इथं पॉसिबल आहे. लक्षात ठेवा, या तिघांमध्ये एकच अँगल असल्यामुळे इथं सिस ट्रान्स आणता येत नाही, इथं सिस ट्रान्स आणता येतं. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम यांच्यातच होऊ शकतं. ठीक आहे ना सर? पण आम्ही अल्किन मध्ये तर आज काही शिकलो नाही की हो. शिकलं रे, शिकलं. बघ बघ बघ, समज एक अल्किन घेतो मी, C डबल बॉन्ड C. हे बघ, इथं लिहितो A, इथं लिहितो B, इथं लिहितो C आणि इथं लिहितो D. ठीक आहे ना? आता A आणि C यांच्यात अँगल कन्सिडर करा आणि परत एक दुसरं स्ट्रक्चर कन्सिडर करा. मी थोडंसं बदलतो आता याला. A इथं लिहितो C, इथं लिहितो B आणि इथं लिहितो D. बघ रे, आता A आणि C मध्ये जो अँगल इथं असेल, मला सांगा तोच इथं असेल का रे? वेगळा असेल ना. इथं A आणि C मधला अँगल वेगळा आणि या स्ट्रक्चर मधला A आणि C मधला अँगल वेगळा. अँगल वेगळे, तिथूनच ते सिस आणि ट्रान्स आलं रे बाबा. लक्षात ठेवा, सिस आणि ट्रान्स सेम साइड आणि अपोजिट साइड, एवढं तुम्ही ऐकलं ना. ऍक्च्युली ते अँगल बेस्ड आहे. सिस मधला अँगल वेगळा असतो, ट्रान्स मधला अँगल वेगळा असतो. तर सिस आणि ट्रान्स पोझिशन डिस्क्राइब कधी होत असतात? जेव्हा सिस्टीम मध्ये कमीत कमी दोन प्रकारचे अँगल असतात. या सिस्टीम्स मध्ये फक्त एक प्रकारचा अँगल असल्यामुळं यांच्यामध्ये सिस ट्रान्स आयसोमेरिझम होऊच शकत नाही. यांच्यामध्ये होऊ शकतं का? तर यांच्यात दोन अँगल आहेत. याच्यात 90 180 आहे, याच्यात पण 90 180चे अँगल आहेत. ठीक आहे ना? 90 डिग्रीला आले दोन ॲटम्स, सिस झाले. 180ला आले तर ते ट्रान्स झाले. सिस म्हणजे सेम साइड, बरोबर आहे ना, आणि ट्रान्स म्हणजे अपोजिट साइड. बस तेच आपल्याला इथं लक्षात घ्यायचंय. ठीक आहे ना? हे क्लिअर झालं का? टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये होत नाही, ट्रायगोनल प्लेनार मध्ये होत नाही, लिनियर मध्ये होत नाही. ठीक आहे ना? स्क्वेअर प्लेनार मध्ये होतं, ऑक्टाहेड्रल मध्ये पण होतं. आता मला याच्या डिटेल मध्ये जाण्या अगोदर ज्या गोष्टी बेसिक आपल्याला या स्टेरिओ आयसोमेरिझम साठी लागतायत त्या मी परत एकदा सांगतोय. बघा, मी जर समजा असं लिहिलं, स्मॉल a, स्मॉल b, स्मॉल c, स्मॉल d असं जर काही लिहित गेलो तर तुम्ही याचा अर्थ घेणार आहात मोनोडेंटेट लिगॅंड. तुम्ही याचा अर्थ काय घेणार आहात? मोनोडेंटेट लिगॅंड. कुठल्याही मोनोडेंटेट लिगॅंडला आयसोमेरिझम मध्ये स्मॉल लेटरनं लिहिलं जातं. लक्षात ठेवा हे. ठीक आहे ना? मोनोडेंटेट लिगॅंड. आणि जर मी समजा असं लिहिलं, कॅपिटल AA असं लिहिलं, कॅपिटल AB असं लिहिलं, हे पाहिले आपण. सिमेट्रिकल अँड अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड. याचा अर्थ काय रे बाबा? याचा अर्थ घ्यायचा आहे तुला सिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड. सिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड सांगा काय मिनिंग असतो? असा बायडेंटेट लिगॅंड ज्याचे दोन्ही डोनर आयडेंटिकल असतात, इट इज नोन ॲज सिमेट्रिकल. फॉर एक्झाम्पल इथिलीन डायमाइन दोन्ही डोनर नायट्रोजन असतात. सिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड. हे झालंय. टाइप्स ऑफ लिगॅंड मध्ये जा. AB अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड, अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड, अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड. हे सिम्बॉल्स आहेत जे मी या आयसोमेरिझम मध्ये यूज करणार आहे. मीच नाही, सगळे बुक्स यूज करतात. फायनल एक्झाम मध्ये पण हे सिम्बॉल विचारले जाऊ शकतात. म्हणजे या सिम्बॉल बेस्ड क्वेश्चन असतात. लक्षात ठेवा. स्मॉल लेटर आलं, मोनोडेंटेट लिगॅंड म्हणायचं. कॅपिटल AA सिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड, कॅपिटल AB अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड. सर फक्त कॅपिटल A आलं तर काय करायचं? असं येणार नाही, असं येणार नाही. ठीक आहे का? दोन कॅपिटल लेटर असतील किंवा मग स्मॉल लेटर्स असतील. स्मॉल लेटर इंडिकेट मोनोडेंटेट लिगॅंड, डबल कॅपिटल लेटर आयदर आयडेंटिकल ऑर डिफरंट अनसिमेट्रिकल. लक्षात आलं का? आणि सेंट्रल मेटल M न दाखवलं जाईल. M म्हणजे काय असणार आहे? सेंट्रल मेटल. M म्हणजे सेंट्रल मेटल. ठीक आहे? सो दिस इज रफ आयडिया फॉर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. ठीक आहे का? आता
उद्याच्या लेक्चरमध्ये मी याच्या डिटेलमध्ये जाणार आहे. मी आज सांगितलंय तुम्हाला की बाबा स्क्वेअर प्लेनारमध्ये आणि ऑक्टाहेड्रलमध्ये हे आयसोमेरिझम होण्याची शक्यता असते. मी मेच वर्ड लिहिलाय, कंपल्सरी नाही, कंपल्सरी नाही. आता उद्या पाहू आपण कुठं होतं आणि कुठं होत नाही. तर उद्याचं आपलं डिस्कशन असेल स्क्वेअर प्लेनार आणि ऑक्टाहेड्रलमध्ये होणारं सिस ट्रान्स आयसोमेरिझम. स्क्वेअर प्लेनार आणि ऑक्टाहेड्रलमध्ये होणारं सिस ट्रान्स आयसोमेरिझम म्हणजे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. हे लक्षात घ्या, यांच्यात होतच नाही, यांच्यात होतच नाही, यांच्यात होतच नाही. ठीक आहे ना. भेटूयात उद्या, जाऊयात डिटेलमध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.